चांगलं नियोजन केलं असतं त्यांनी आणि चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट मध्ये त्यांनी पार झाले. कोणते असं म्हणजे व्यक्ती आले नाही अजून. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक दोन टीमला. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकलाय वाघोबा ही टीमने आणि घेतलाय बॉलिंगचा निर्णय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय खानशेट टीमला. ओ टू हेमंत सोनावले सर. थँक्यू. जाऊया या सामन्याच्या दिशेनं. ज्या ठिकाणी वाघोबा टीमने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण घेतले आणि नक्कीच एक नाव जे आम्ही आवर्जून घेऊ, कारण अभिभाई पारिंगे, कारण त्यांनी मगाशी आपण पाहिलं सातत्याने या स्टेजवर राहून सपोर्ट केला जातोय. चला कामेश आजारी आपली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरायची. 3 षटकांचा सामना असेल आणि ज्या मागच्या 2 दिवसातल्या टीम क्वालिफाय त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. तुम्हाला आजच्या दिवसातील प्लॅनिंग ऑलरेडी पोहोचलंय की आज या सामन्यातला विजेता टीम थोडक्यात सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे असं समजा आणि दुसरा सेमीफायनल होईल. त्यावेळी 3 टीम खंडीचा पाडा आणि त्याच्या विपक्षात उंबरमाळी आणि जी टीम फायनल जाईल त्या टीमला 2 आयकॉन प्लेयर घेता येतील. सर दोन्ही ऑफिशियल्स त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जातील. थोडक्यात क्वालिफायर आहे मात्र आमच्यासाठी सेमीफायनल कारण विजेटर टीम जाईल थेट फायनलमध्ये. सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या सत्रामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया. सलामीचे बॅटर येत आहेत कामेश आजारी आणि त्यांची टीम वाघोबा टीम क्षेत्ररक्षण सजवली जाते. 2 ऑफिशियल्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सेमीफायनल फायनलचा इथून पुढे थरार या मैदानावर सुरू होईल. मान्यवर पाहुणे देखील मंचकावर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. टीम खंडीचा पाडा आणि टीम त्या ठिकाणी उंबरमाळी. तीन षटकांचा सामना आहे. 3 4
4 षटकांचा सामना आहे, क्वालिफायर आहे. प्रकाश आणि किरण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कृपाल पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करायची आपण. 4 षटकांचा सामना. वेळ लावली सर. ओके, पहिले 3 षटकं 15 मिनिटात टाकणं मॅन्डेटरी असेल. 3 वाजून 39 मिनिटं झालीत आणि यात पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज कृपाल. डावकुरे आताचा बॅटर प्रकाश. स्ट्रायकर एंडला राईटी आहे सॉरी. थ्री 2 1 लेट्स प्ले. कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेत आहेत. ऑफ ड्राईव्ह होता. सिंगल येण्याची शक्यता होती मात्र माघारी धाडलाय. कोणती धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. पाहता पाहता 2 चेंडूंचा खेळ संपलाय. कोणती धावपलकर अंकित होत नाहीये. कृपाल टू प्रकाश. यावेळी फुल टॉस पडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. सचिन. दरम्यान एक सिंगल येईल. तिसरा चेंडू आली सिंगल. 4 षटकांचा सामना आहे. वाघोबा स्पोर्ट्स शहापूर आयोजित नगरसेवक चषक 2026. अगदी तिसरा दिवस आहे. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाचा खेळ. क्वालिफायरचा सामना. नगरपंचायत गट. या ठिकाणी चेंडू 1 बाउन्स निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या चेंडूवर 4 चेंडू आणि 5 धावा धावपलकावर अंकित झाल्यात. सचिन लॉंग ऑन रिजन मध्ये आहे. मिड ऑन लॉंग ऑफ. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. सिंगल येईल. 5 चेंडूंचा खेळ झाला. त्या ठिकाणी 6 धावा धावपलकर अंकित झाल्यात. कृपालचे अतिशय छान षटक पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अंतिम चेंडू असेल आणि या चेंडूवर विकेटची संधी निर्माण झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. झेल होणं गरजेचं होतं. षटक संपलंय. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्यात. धावपलकावर 8 धावा. 1 षटक समाप्त. 8 धावा. चला वेळ तुमची चालू आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. पहिले षटक संपले. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर युवराज येतोय.
8 धावा. युवराजचं हे षटक कसं ठरेल पाहूया. समोर स्ट्रायकर एंडला प्रकाश. संधी निर्माण झाली होती. अंतिम चेंडूवर मात्र तिथे झेल सुटला. पहिला चेंडू. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका टीम वाघोबा. पहिला चेंडू. पहिला चेंडू समालोचन कक्षाला त्या ठिकाणी सलामी दिली आणि बॅनर त्या ठिकाणी परमचा फाडून गेलाय हा चेंडू. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर 6. युवराज पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. मिश्रण पाहायला मिळालं. चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातांमध्ये सुरक्षित डॉट बॉल. कमबॅक करावं लागलं ते केले त्या ठिकाणी युवराजनं. पहिल्या चेंडूवर 6 आल्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडं परिवर्तन. वेळ लावलेली आहे. 15 मिनिटे आणि त्याच्या पुढे वेळ गेली तर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये येईल याची नोंद घ्या. टीम वाघोबा. यावेळी चांगला फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच मिळेल एका धावीवर. धावफलक जाऊन पोहोचतोय 15. 15 ऑन स्कोरबोर्ड. 15 धावा. अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जेवढे चेंडू झाले तेवढे शिल्लक आहेत. त्यापेक्षा अधिक चेंडू आहेत. पुढचा चेंडू होल मध्ये चेंडू. यावे एच आणि पहिलाच गडी बाद होतोय. किरण यावेळी मात्र डगआउटच्या दिशेला निघून चाललाय. विकेटचं झाले पतन. पुन्हा एकदा युवराज स्ट्रायकर एंडला. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर युवराज उभा आहे. विचार करतोय नवीन बॅटर अप्पा. पुढचा चेंडू असेल डावकुरे हाताचा बॅटर साठी. हो क्या बात आहे. व्हॉट अ बॉल. जबरदस्त गोलंदाजी. युवराज डावकुरे हाताचा बॅटर आहे. मात्र डावकुरे हाताचा गोलंदाज देखील त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी होती. आणखी एक डॉट.
षटक क्रमांक 2 देखील समाप्त. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. नक्की थोडी आलोचना झाली होती, एकमेकांकडे पाहिलं गेलं की गोलंदाजीचा ऑप्शन चुकला तर नाही ना. आता त्यानंतरचे 5 चेंडू काय जबरदस्त हाताळलेत. केवळ 1 धाव खर्च केली, फक्त 7 आल्यात. 15 धावा धाव फलकावर. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. हे षटक फेकण्यासाठी 5 मिनिटाचा वेळ फक्त आहे. टीम वाघोबा कामेश हजारे पुढचं षटक घेऊन येतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू आणि बहुशांकी क्षेत्राकडे चेंडू निघून गेलाय. एक सिंगल. 16 धावा धाव फलकावर अंकित झाल्यात. तिसरं षटक हाताळतोय कामेश हजारे. बोट फिरवली चेंडूवर, माहिती आहे स्विंग गोलंदाजी आहे. आणि अंतिम शहाला चेंडूला संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, एज झाली. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघून गेलाय. कामेश अराउंड विकेट. डावकरी आताचा बॅटर आप्पा स्ट्रायकर एंडला. हो हो, सातत्यानं याच लाईन लेनचे चेंडू मिस करतोय त्या ठिकाणी बॅटर. चांगली गोलंदाजी मागच्या षटकातही युवराजची. आणि आता कामेश. गरज आहे आणि त्या गरजेनुसारच गोलंदाजी होतीये, रोकावं लागेल. हो हो, चेंडू निघून गेलाय. सातत्याने डॉट 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 बॉल्स खेळले जात आहेत. टीम खानसेत मोठा फटका शोधते. मी तर म्हणलं सिंगल डबल घ्या, स्कोर कार्ड चालू ठेवा, त्यातही धावा मिळत असतात. इथे एक मिळेल. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू गेलाय. बॅट न आले ही धाव. सर लेग बाईज. येस, दोन धावा आतापर्यंत 4 चेंडूंवर खर्च केल्यात. फुलटॉस एक घेतला आणि एकच मिळेल. एक ज्युसी फुलटॉस होता, कुठे खेळू शकला असता. मग एक सिंगल आली आहे त्या चेंडूवर. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3. सेमीफायनल सारखा सामना. संधी आहे फायनल जाण्याची आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची फलंदाजी केली जाते. कट केलाय. एक सिंगल स्ट्राइक आपल्याकडे ठेवली जाईल. अंतिम षटकामध्ये किती येतील? आतापर्यंत फक्त 19 धावा 3 षटकांमध्ये, 8च्या सरासरीनं. अंतिम षटकाचा भार कोणाकडे जाईल पाहूया. टीम वाघोबा अंतिम षटकात देखील थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न होईल. सचिनकडे येतील का? 19 धावा.
नेक्स्ट बॉल. या ठिकाणी पहिला चेंडू मिड ऑनला आणि सचिन हा चेंडू काढून घेतलाय. एक डॉट आलाय. डॉट बॉलची संख्या पाहिली तर खूप सारी आहे. 8 डॉट चेंडू हाताळलेत आतापर्यंत. ते अजून एक आलं तर 1.5 ओव्हर तर मी म्हणेल डॉट गेलेली आहे. नेक्स्ट बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक घेतला दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा या चेंडूवर. धावफलकावर 21. एक गडी बाद झालाय. 21 धावा धावफलकावर आल्यात. टीम वाघोबा डॉमिनेट करते या सामन्यावर. ज्या पद्धतीनं सचिन गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडू झाल्यात 2. नेक्स्ट बॉल. हो येस इट्स आउट. एज झाली आहे आणि एस्टनच्या मागे चांगला झेल त्या ठिकाणी पूर्ण केलाय. आणि बॅटर प्रकाश यावेळी माघारी चाललाय. चला बॅटर लवकर या. एवढा वेळ दिला जात नाही. रोहित नेक्स्ट बॅटर. सचिन टू रोहित. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. धावा आल्या नाहीत मनासारख्या. पण उर्वरित काही चेंडूंवर चांगली कामगिरी करण्याचं दडपण टीम खानशेत संघावर आहे. नगरसेवक चषक 2026 आणि या चषकाचा अंतिम दिवस याच्यासाठी केला होता. 88 शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस गोड करण्याचा प्रयत्न होतोय. हो यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय मात्र तिथं आणखी धाव मिळाला नाही. नक्कीच आमचे साथी समाज जयजी यांचं शुभागमन त्या ठिकाणी झालंय. जयजी फालके आयोजकांची विनंती आणि आयोजकांच्या विनंतीला मान देऊन अगदी वेळेत त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अंतिम चेंडू असेल. धावफलकावर 22 धावा. अजिंक्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू एज झाली होती. चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. सिंगल येईल. इनिंग समाप्त 23 आणि रन बॉल. 24 धावांचं लक्ष आहे टीम वाघोबा संघाला. वाघोबा ए कामेश हजारे यांची टीम फायनलला जाईल का. चला टीम उंबरवाडी आणि टीम खंडीचा वाडा संघाचे संघनायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचे. हॅलो चेक. पूर्वार्ध संपलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आणि वाघोबा ही टीम समोर ठेवलंय 24 धाब्यांचं आव्हान.
24 बॉल मध्ये 24 धावांची गरज. क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. नगरसेवक चषक 2026 मधील एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर बॅटिंग करत असताना खानशेट टीमने बनवली 23 धावा आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायच्या आहेत 24 वाघोबा ए टीमला. चला नाणेफेकीसाठी यायचे टीम उंबरमाळी आणि त्यांच्या विपक्षात टीम खांडीचा पडा. लवकरात लवकर या नाणेफेकीचा आपण कॉल करूया. अजय आले आता आणि दोन्ही टीमचे संघनायक देखील त्या ठिकाणी येत आहेत. भालके सर यांच्या शुभ हस्ते आहे नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजून जातोय. टीम खंडीचा पाडा की टीम उंबरमाळी. चॉईस करा. कॉल केला जाईल. अजय पिचर छापा आणि छापा आलेला आहे. नक्कीच काय निर्णय असेल. बॅटिंग नक्कीच इथे अजून षटकांची गती माहिती नाही आपल्याला तुमच्या सामन्यासाठी. मात्र किंवा आपण 3 समजूया. टीम दोन्ही संघाचा विचार केला तर चांगल्या दोन्ही टीम्स आहेत. तर किती धावांपर्यंत लक्ष ठेवायचा प्रयत्न असेल. तसं टार्गेट फिक्स नाहीये. जेवढे जास्त रन करण्याचा प्रयत्न करू थोडा. आज काय टीम मध्ये बदल बदल आहे. काल जे फिल्डर होते ते काय फिल्डर नाहीयेत. त्यांच्या जागी दुसरे फिल्डर आणलेले आहेत. कालच्या दिवसात आपली बॅट चाललेली नाहीये. आज काय तर नवीन करावं लागेल. तर काय नक्की काय विचार आहे डोक्यामध्ये आज. नक्कीच काल बॅटला बॉल लागलेला नाहीये पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला बॉलिंगच्या मार्फत. बघू आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या स्पर्धेविषयी काय म्हणाल. नक्कीच चांगली स्पर्धा आहे. आयोजन पण खूप छान आहे. वाघोबा टीम बॅटर पोचा. नगरसेवक चषक आहे 2026. तर खूप सुंदर आयोजन आहे आणि खाडीचं ग्राउंड म्हटलं तर शहापूरची शानच आहे. तर नक्कीच या ग्राउंडवर खेळण्याचा आनंद आहे तो वेगळाच आहे. नक्कीच अभिनंदन तुम्हाला देऊ. खूप साऱ्या शुभेच्छा. टीम खांडीचा पडा संघाचे संघनायक आपले नाणेफेकी विपक्षात गेली आहे. आपण स्पर्धेविषयी आपल्याला एक काहीतरी बोलावं लागेल. स्पर्धा त्याविषयी बोला. स्पर्धा तर खूपच छान आहे. कारण आता तुम्हाला क्षेत्ररक्षणच करायचे. बॅटिंगचा निर्णय आलेला त्या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं प्रेशर टाकला जाईल पण नक्कीच रोकावा लागेल. किती धावांपर्यंत रोकाल. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमचा खेळ बघायला आज खूप सारे प्रेक्षक येणार आहेत. तुम्हाला देऊ शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये आवाज जोडलाय नयन शिर्के सर या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी स्वागत करू आम्ही जयेश भालके सरांचं. आज या मैदानावर खऱ्या अर्थाने आज मान्यवरांची खऱ्या अर्थाने मान्य या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या सर्वांच यथोचित सन्मान करण्यासाठी नक्कीच जयेश भालके सरांची आज खूप मोठी कसरत होणार आहे. जाऊया या सामन्याच्या दिशेनं. सेकंड इनिंग 24 धावांचा पाठलाग करते टीम वाघोबा स्पोर्ट्स ए. क्रिकेटच्या चमत्कारी दुनियेमध्ये सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. नगरसेवक चषक 2026 मध्ये हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो चेक चेक. वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक सन 2026 उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रमुख अतिथींचं वाघोबा स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मॅचला होती सुरुवात. मैदानाच्या आत ओव्हर द विकेटने पहिला बॉल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पहिल्याच बॉलवर कामेश हजारेची दांडी गुल केली या बॉलरने. पहिल्या विकेटचं पतन. आजचा फायनलचा दिवस आहे. वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026.
चला वाघोबा टीम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पोहोचा. पहिल्याच बॉलवर प्रकाशला यश आलंय मैदानाच्या आतमध्ये. 23 बॉलमध्ये 24 धाब्यांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु टप पाय दोली यात मात्र शंका नाही आहे. कारण नगरसेवक चषक 2026 ची मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलची मॅच सुरू आहे. जो जिंकेल तो मात्र थेट प्रवेश करणार आहे फायनल मध्ये. आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 8 तास 2 टीम खऱ्या अर्थाने करतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल आहे योगेश. आणि खऱ्या अर्थाने जयजी बालके सरांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचा आवाज सुद्धा खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेमध्ये ऐकाल. त्यांचं सुद्धा आम्ही करतोय सरचे स्वागत. हॅलो हॅलो चेक. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर प्रकाशचा न्यू बॅटर साठी मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्की होईल. एक धाव धावपलकावर धावसंख्येचा श्री गणेशा वाघोबा ए टीमचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 22 बॉल 23 धाव्यांची गरज आहे. कमीत कमी स्कोर या मॅच मध्ये करायचा आहे. परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल सांगता येत नाही आहे. क्रिकेटमध्ये राजाचा लंक आणि लंकेचा राजा व्हायला वेळ लागत नाही आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सिंगलवर जोर दिला जातोय. बॅटची कडा आहे. गोशांक क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल आहे आणि धावसंख्या टीमची टोटल स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचती आहे. 2 धावा 21 बॉल 22 जवळपास रन बॉल इक्वेशन आहे. मॅच मध्ये अनेक घडामोडी आपल्याला पाहायला भेटतील. कारण क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये वाघोबा स्पोर्ट्स ए आणि त्यांच्या विरुद्ध खानशेट टीमच्या दरम्यान चालू आहे. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॉलिंग आपण पाहिली वाघोबा टीमची आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आता बॅटिंग आपण पाहताय. यॉर्कर बॉल खोदून काढला मैदानाच्या आतमध्ये. मेंढररी पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटर करत होता. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय एकच धाव आहे. एक धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती है. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 3 धावा. तो रख हौसला मंजर भी आएगा. पैसे के बाद चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को और किसको आएगा मजा मैच जीतने का वक्त ही बताएगा. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि हिट विकेट ठरल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटर. नक्की घडलं काय मैदानाच्या आतमध्ये वाघोबा ए टीमला अपयश बॅटिंग करत असताना येत आहे. आणि मोठी विकेट आपण कामेश हजारेची पहिल्या बॉलवर पाहिली आणि तदनंतर धावा मैदानाच्या आतमध्ये येत नाही आहेत. जबाबदारीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करायचा आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये समीकरण सातत्याने बदलत आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल आहे 3 धावा आणि 2 विकेट लॉस झालेत मैदानाच्या आत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. सोपं लक्ष अवघड या मॅच मध्ये होईल सांगता येत नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये कधी कोण जिंकेल सांगता येणार नाहीये. कारण सड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. एका बॉल मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. 6 बॉल मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आहे. एखादा कठीण झेल सोप्यारित्या पकडणं म्हणजे क्रिकेट आहे आणि एखादा सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट आहे. संघामध्ये एकात्मता राखणं म्हणजे क्रिकेट आहे. ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट आहे आणि सिनियर खेळाडूचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये बॅटर विनायकच्या बॅटमधनं कंप्लीट होती आहे आणि धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावर 2 विकेट लॉस. 18 बॉल 20 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये वाघोबा ए टीमला आहे. प्रत्येक ओव्हर महत्वपूर्ण आहे मॅच मधली. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला भी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना अभी बाकी है. माना मुश्किल तो है लेकिन क्रिकेट में नामुमकिन कुछ भी नहीं होता. अशक्य गोष्टी शक्य करायच्या आहेत बॉलिंग टीमला आणि फेकायचे डॉट बॉल आणि घ्यायचे आहेत विकेट. तेव्हा मात्र कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होईल. परंतु 18 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज असताना चांगली बॅटिंग
चांगल्या माइंडसेटने बॅटिंग, कारण जास्त लक्ष नाही आहे, पण तो सोपं लक्ष कधी अवघड क्रिकेटच्या मॅच मध्ये होईल बोलता येणार नाही आहे. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर तयार होत आहेत. विनोद बॉलिंग साठी ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल उडवलाय, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल आहे आणि संघर्षमय 4 मैदानाच्या आतमध्ये विनायकच्या बॅट मधनं चौकार. 4 धावा आल्यात कुशल मुवमेंटला मैदानाच्या आतमध्ये. लहरों से भागकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. ह्या मॅच मध्ये प्रयत्नांना बॅटर विनायकच्या यश आलं आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा जाऊन पोहोचली. 17 बॉल शिल्लक आहेत, 16 धाव्यांची गरज आहे. समीकरण चेंज होत आहे. प्रत्येक बॉलवर आपण समीकरण चेंज होताना स्कोर बोर्डवर पाहू. योगेश टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या घरात युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली जाते आहे. अप्रतिम पंचांची कामगिरी आपण खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी पाहताय. साथी समालोचक हेमल सोनावणे सरांचा आवाज आपण खऱ्या अर्थाने ऐकलाय आणि खऱ्या अर्थाने जयजी बाळगे सरांचं शुभागमन आपण या स्पर्धेसाठी पाहताय. अनेक मान्यवरांची मांदियाली आपण पहिल्या दिवसापासून नगरसेवक चषक 2026 मध्ये पाहताय आणि प्रत्येकाचं अमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहिलं आहे आणि त्या सहकार्यातून स्पर्धा चालू आहे. नगरसेवक चषक 2026 आणि क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये पिंग रोल करण्याचा प्रयत्न, व्हाईटचा इशारा आलाय. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये 0पेक्षा 1 धावेला खूप सारं महत्व आहे आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा आहे. 17 बॉल शिल्लक आहेत, 15 धाव्यांची गरज आहे. ओव्हर पिच बॉल होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकलाय आणि डॉट बॉल आले तर प्रेशर रिलीज वाघोबा ए टीमवर नक्की होईल. सिंगल डबलने मॅच मध्ये खेळ करण्याचा प्रयत्न 2 बॅटर करू शकतात, परंतु अभी नाही तो कभी नाही, कारण क्वालिफायची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सुरुवात खराब झाली आहे, शेवट कोणत्या टीमच्या बाजूने गोड होईल. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये समोरून फिरवलाय बॅटरच्या आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर या मॅच मध्ये नक्की बॅटरवर रिलीज होईल, पण तो 15 बॉल अजूनही मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि 15 धाव्यांची गरज आहे. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुडून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. तो इतिहास खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये घडवण्यासाठी 2 टीम मैदानाच्या आतमध्ये अट्टास करतायत. कोण जिंकेल मॅच, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. टॉप एज मैदानाच्या आतमध्ये कुशल मुवमेंटला बॉलर बॉल पर्यंत पोहोचतायत आणि मैदानाच्या आतमध्ये कॅच झाली आहे ड्रॉप आणि महत्वपूर्ण धावा मैदानाच्या आतमध्ये होतील 2 पूर्ण आणि 2 धाव्यांच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. 14 बॉल 13 धाव्यांची गरज. कॅच महत्वपूर्ण मॅच मध्ये होती. कॅच छोड़ा है की मॅच छोड़ा है, आने वाला वक्त बताएगा इस मॅच की कहानी. 2 धावा आल्या. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली 11. 14 बॉल राहिले, 13 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे. एखादा मोठा स्ट्रोक या मॅच मध्ये कमबॅक वाघोबा ए टीम करेल. आणि चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये विनायकच्या विरुद्ध फेकलाय बॉलरने. आलाय डॉट बॉल. 13 बॉल 13 धाब्यांची गरज आहे. संघर्ष या मॅच मध्ये करतोय बॅटर विनायक. 6 बॉल मध्ये 7 धाब्यांची बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली या मैदानाच्या आतमध्ये. तकदीर हमसे टूटी है, जीतने का हौसला अभी बाकी है क्योंकि कामयाब होना अभी बाकी है. बॅटची कडा आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष विनायकचा होतोय समाप्त. बॅटर विनायक बॅक टू द डगआउट. बारा बॉल शिल्लक आहेत, 13 धाब्यांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाही आहे. चला मॅच चालू करा. टाइम वाचवणं गरजेची गोष्ट आहे. न्यू बॅटर आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत बॅटिंग साठी. आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटरला करायचा आहे. सिंगल डबलने मॅच फिनिश झाली असती, परंतु मॅच मध्ये रोमांचक आणि रोमहर्षकपणा आलाय, कारण चांगली बॉलिंग खानशेट टीमने मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे.
12 बॉल शिल्लक आहेत, 13 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण ओव्हर मैदानाच्या आतमध्ये, सेकंड लास्ट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मधली टाकली जाईल आणि कोणावर जबाबदारी मात्र दिली जाईल हे मात्र पाहायचं आहे. आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर अजिंक्यला या मॅच मध्ये अजिंक्य कामगिरी करायची असेल तर खूप सुंदर बॉलिंग करायची आहे, कारण महत्वपूर्ण 6 बॉल आहेत. 12 बॉल 13 धाब्यांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृपाल पोचला बॅटिंग साठी, परंतु स्ट्राइक एंडला बॅटर योगेश आहे. पुढील मॅच उंबरमाली आणि त्यांच्या विरुद्ध खांडीसापाडा टीमच्या दरम्यान रंगेल. टॉस जिंकलाय ओमसाई कार्तिकी उंबरमाली टीमने आणि घेतला बॅटिंगचा एक धाडसी निर्णय आणि खांडीसापाडा टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. पुढील मॅच सुद्धा जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये रंगेल, परंतु ही मॅच जबरदस्त आहे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल, एक सिंगल, 1 धावेच्या मध्ये धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 धावा आहेत. 11 बॉल मध्ये 12 धाब्यांची गरज आहे. अनेकदा आपण पाहिलंय 6 बॉल मध्ये 4 धावा होत नाही क्रिकेटमध्ये. 6 बॉल मध्ये 28, 30, 25, 24 अशा किती धावा होतात, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, कोणत्या सिच्युएशनला कसं काय क्रिकेटमध्ये घडेल बोलता येणार नाहीये. 11 बॉल शिल्लक आहेत, 12 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे मॅच मधला. एखादा चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर कमबॅक वाघोबा हे टीम करेल. एखादी विकेट डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणारी टीम कमबॅक करेल. कोण जिंकेल मॅच? योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा त्याच बाजूला आपण पाहू शकाल. ग्राउंडच्या चारही बाजूला प्रेक्षक या मॅचचा आनंद लुटतात. टॉप एज आहे समोरच्या दिशेला, फॉलो थ्रो मध्ये झेलचा प्रयत्न आहे. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुशल मोमेंटला कृपाल होतोय बाद. विकेटचं पतन. फायनली मैदानाच्या आतमध्ये कोण बॅटर येईल नजरा लागल्यात. सचिन येईल की दुसरा बॅटर येईल हे सुद्धा पाहायचं आहे, कारण स्पर्धा महत्वाची आहे, सामना महत्वाचा आहे. आणि बॅटिंग साठी मला तरी वाटतं मैदानाच्या आतमध्ये सचिनला पाठवलं जाईल, कारण एक चांगला खेळाडू आहे वाघोबा हे टीमचा. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. खून होईल या संकटामध्ये सावरणारा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. ठरेल का सचिन? चांगला खेळ होईल की बाद होईल की डॉट बॉल येतील मैदानाच्या आतमध्ये? अनेक घडामोडी आपण पाहाल, कारण बॉल 10 आहेत. धावसंख्येची गरज आहे 12. मॅच बनली आहे, मॅच मध्ये मजा येते आहे. 10 बॉल आहेत, 12 धावांची गरज आहे. अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट, अग्रेसिव्ह माइंडसेटने बॅटिंग होईल की सेन्सिबल थंड डोक्याने क्रिकेट हे मात्र पाहायचं आहे. ओव्हर पिच बॉल कव्हरच्या अगदी वरून उडवलाय. एक टप्पा बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटरचा आणि सक्सेसफुल धावा मैदानाच्या आतमध्ये 2 प्राप्त होत आहेत. 9 बॉल 10 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल महत्वपूर्ण आहेत या स्पेल मधले बॉलर अजिंक्यचे. 9 बॉल 10 धाव्यांची गरज आहे वाघोबा ए टीमला. चांगला बॉल फेकलाय सचिनच्या विरुद्ध, डॉट बॉल आला. मॅच बनतीये, मॅच मध्ये मजा येते. 8 बॉल 10 आहेत. नक्की धावा कमी करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु हा क्वालिफाय मॅचचा प्रेशर आहे आणि प्रेशरला झुगारून ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेला चांगला खेळ तुमच्या माध्यमातून सातत्याने होतो, परंतु काय होईल, काय बिघडेल, काय होईल या मॅच मध्ये सांगता येत नाहीये. शॉर्ट पिच बॉल सोडून दिला बॅटरने. व्हाईटचा इशारा येतोय. 2 समांतर रन्स मिळतील अवांतर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 15. 8 बॉल 9 धाव्यांची गरज. 2 बॉल महत्वपूर्ण आहेत मॅच मधले. एखादा चांगला स्ट्रोक येईल की डॉट बॉल की विकेट. ओव्हर पिच बॉल उडवलाय सचिनने, दाखवलाय बॉलला आसमान. बॉल झुमंतर 6 धावा, षटकार. मॅच बनत होती तदनंतर सचिन, आणि सचिन नाव खऱ्या अर्थाने क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांना अनेकदा आपण पाहिलं आहे आणि सचिन नावाने कमालीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये लगावला वाघोबा ए टीम साठी आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर.
धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. 7 बॉल शिल्लक, 3 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, समजदारीचा क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहताय. आणि हे चांगल्या फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 आल्या नंतर गेमला चालवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. 1 धावेची गरज आहे. विजयाच्या दिशेने आता आगागूज करते मैदानाच्या आतमध्ये वाघोबा ही टीम. परंतु संघर्ष चांगला राहिला बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कांशेट टीमचा. 6 धावा कुशल मुवमेंटला मैदानाच्या आतमध्ये आल्या. 6 बॉल 1 धावेची गरज. जवळपास मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि विजयाच्या उंबरट्यावर आपण आयोजक टीम पाहताय. वाघोबा ए स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 1 धावेची गरज. आणि खऱ्या अर्थाने डगआउट मध्ये सुद्धा आपण आनंदाचं वातावरण आता पाहताय. कारण जिंकल्यानंतर सुखद गारवा देणारा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. हरल्यानंतर दुःख आणि दुःख प्रत्येकालाच होतं. परंतु जो जीता वही सिकंदर. आणि या मॅच मध्ये सिकंदर होण्याचा मान सन्मान घेण्यासाठी अजून अवधी आहे. मला तरी वाटतं मैदानाच्या आतमध्ये घडले काय. पंचांचा निर्णय आऊट आलाय आणि बॅटर झालाय बाद. 5 बॉल आता शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवी अर्थातच युवराज येत आहेत. चांगली बॉलिंग आपण युवराजची पाहिली. कारण पहिल्या बॉलवर 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. आणि नंतर 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. 7 धाव्यांची जबरदस्त बॉलिंग आपण पहिल्या इनिंग मध्ये बॉलर युवराजची पाहिली. आणि युवराजचा खेळ या स्पर्धेमध्ये चांगला राहिलाय. 5 बॉल 1 धाव्यांची गरज आहे. कांशेट टीमने सुद्धा खूप सारा संघर्ष या स्पर्धेमध्ये केला. चांगली बॅटिंग बॉलिंग राहिली आणि क्वालिफाय मॅच मध्ये त्यांना आता खऱ्या अर्थाने अपयश येत आहे. बॉलला ढकललाय चांगला क्रिकेट आणि मॅच विन होती आहे वाघोबा ही टीम आणि जाऊन पोहोचती आहे फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक बॅड लक पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कांशेट टीम सेमीफायनल क्रमांक 2 उंबरमाली आणि त्यांच्या विरुद्ध खांडीचा पाडा. जशी सेमीफायनल 2 ला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. एक सुप्रसिद्ध आवाज सन्माननीय आदरणीय हेमंत सोनावले सर. धन्यवाद. वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं ओके